जालन्यात आज राबवण्यात आले महास्वच्छता अभियान। स्वच्छता अभियानात नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग। आज दिनांक 22 मार्च रोजी सकाळी 10 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात आज महानगरपालिकेच्या वतीनं महास्वच्छता अभियान राबवण्यात आले। जालना शहर स्वच्छ, हरित आणि पर्यावरणपूरक बनावे या उद्देशाने हे अभियान आयोजित करण्यात आले होते। या स्वच्छता मोहीमला जालना महानगरपालिकेचे महापौर वंदना मगरे, उपमहापौर राजेश राऊत, भाजप महानगर अध्यक्ष भास्कर दानवे, पाणी पुरवठा सभापती पूनम स्वामी, स्वच्छता व आरोग्य सभापती कपिल भुरेवाल, नगरसेवक शशिकांत घुगे, नगरसेवक अशोक पवार, नगरसेवक अर्जुन घेई, नगरसेवक सिद्धिविनायक मुळे, नगरसेवक दुर्गेश कुरील, महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त केशव कानपुडे, सहाय्यक आयुक्त विजय महाराज फुलंब्रीकर आदींची उपस्थिती होती। स्वच्छता पाळा, रोगराई टाळा, प्लास्टिक टाळा आणि पर्यावरण वाचवा या थीम अंतर्गत हे स्वच्छता अभियान राबवण्यात आले। शहरातील रामभाऊजी राऊत चौकातून या अभियानाची सुरुवात करण्यात आली। त्यानंतर शहरातील विविध भागांमध्ये हे अभियान राबवण्यात आले। या अभियानात जालना महानगरपालिकेचे महापौर, उपमहापौर, नवनिर्वाचित नगरसेवक, विविध सामाजिक संघटना तसेच शहरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। माननीय या जिल्ह्याचे भाग्य विधाते रावसाहेब पाटील दादा यांचा वाढदिवसानिमित्त जालना शहरामध्ये महानगरपालिका आणि लोकसहभाग या संयुक्त विद्यमानाने आज महास्वच्छता अभियान या ठिकाणी घेण्यात आलेले आहे। या स्वच्छता अभियानमध्ये आम्ही जे 12 या ठिकाणी जे SIचे प्रमुख आहे, त्यामुळं 12 JCB आणि प्रत्येक JCBच्या खाली 2 ट्रॅक्टर म्हणजे 24 ट्रॅक्टर या ठिकाणी देण्यात आलेले आहे आणि 120 लेबर त्यामध्ये झाडणे असेल, नाली काढणं असेल हे त्यांच्यासाठी दिलेले आहे। 4 हायवाचं सुद्धा या ठिकाणी आम्ही आणलेले आहे आणि विशेष करून जालना शहरामधून प्लास्टिक बंदी व्हावी करिता 10,000 कॉटनच्या बॅग या ठिकाणी वाटण्यात येणार आहे आणि याचं डिस्ट्रीब्युशन वेगवेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी होणार आहे। काही व्यापाऱ्यांना या ठिकाणी आम्ही त्यांच्यासोबत वाटू, काही विभाग जसं जालना शहरामध्ये आहे, मग गांधी चमनचा विभाग असेल, या ठिकाणी नूतन वसाहतचा विभाग असेल, जालना शहरामध्ये इकडे चंदनजिरा असेल, रायनगर असेल, मेन मार्केट असेल, मोठा असेल, अशा वेगवेगळ्या ठिकाणी या कॉटन बॅग आम्ही वाटणार आहे। आमचा उद्देश एवढाच आहे की या ठिकाणी जे वन टाइम आपण पन्नी या ठिकाणी यूज करतो ती पन्नी या ठिकाणी बंद व्हावी आणि जालना शहर सुंदर शहर आहे, हरित शहर आहे, याकडे आपल्याला